आंतरराष्ट्रीय युद्धामुळे 3 महिने डांबराचं उत्पादन बंद होतं, त्यामुळे डांबर कमी पडलं असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय. पण तुम्ही डांबर आणा, सिमेंट आणा, खडी आणा, माती आणा, चुना आणा किंवा इतर कुठलीही काहीतरी सामग्री आणा, इतर कुठलीही टेक्नॉलॉजी आणा, जोपर्यंत त्या रस्त्यामधला भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत रस्त्यावरती खड्डे पडतच राहणार आहे. जोपर्यंत त्या टक्केवाऱ्या बंद होत नाही तोपर्यंत रस्त्याला खड्डा पडणारच आहे. निकृष्ट दर्जाचाच तो रस्ता होणार आहे. नाशिकच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी आताच सांगितलं की अंबड लिंक रोडच्या त्या भागातले जवळपास 5,000 खड्डे बुजवले असा त्यांनी दावा केला. म्हणजे त्या परिसरामध्ये 5,000 त्यांनी खड्डे बुजवले आतापर्यंत. म्हणजे त्या परिसरामध्ये किमान 20, 25, 30,000 खड्डे असतील. संपूर्ण नाशिकामध्ये 2 लाखाच्या वरती खड्डे निघतील, कितीतरी लाख खड्डे निघतील आणि डांबर कमी पडलं असं तुम्ही सांगताय. देवेंद्र फडणवीस साहेब, आपण नाशिक दत्तक घेतलंय, कृपया त्या नाशिककडे लक्ष द्या. नाशिककरांचे पूर्णपणे हाल होत आहेत. नाशिककर त्या खड्ड्याअभावी त्यांचा मृत्यू होतोय. याला नेमकी जबाबदार कोण आहे? नुसतं भरपाई देऊन चालणार नाही. ती जबाबदारी स्वीकारा आणि तो खड्डा बुजवा. ते रस्ते टिकले पाहिजेत, लॉंग लाईफ, किमान पुढचे 30-40 वर्ष टिकले पाहिजे असे रस्ते बनवा.